नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल, फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी अभ्यास केला. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जे भाग आहेत युटेरस वगैरे पूर्ण युटेरसचे तीन पार्ट विषयी माहिती पाहिली, युटेरसच्या वॉल विषयी माहिती पाहिली, किंवा फिमेल मध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये येणारे ऑर्गन आहेत त्या सर्व फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी काल माहिती पाहिली किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहिली. या लेक्चरमध्ये आपल्याला फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल, दिस मेन्स्ट्रुअल सायकल इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॅमल्स विथ द प्रायमेट्स ऑल्सो. प्रायमेट मध्ये, मॅमल्स मध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल फिमेल मध्ये हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. प्रायमेट मध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं. यू नो व्हेरी वेल इन द टॉपिक ऑफ ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. आपण ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ या टॉपिक मध्ये प्रायमेट्स विषयी अभ्यास केलेला आहे. या मेन्स्ट्रुअल सायकलची ही एक श्रृंखला प्रायमेट्स पासून सुरू झालेली. प्रायमेट्स मध्ये सुद्धा आपला मेन्स्ट्रुएशन हे पाहायला मिळतं फिमेल मध्ये. मेन्स्ट्रुअल सायकल इज डिवायडेड इनटू 4 फेजेस. आता 4 फेजेस मेन्स्ट्रुअल सायकलच्या पडतात. या 4 फेज पैकी आज आपल्याला या 3 फेज अभ्यासायच्या. एक फेज आपण त्याच्यानंतरच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. पहिली फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. पहिली फेज यामध्ये मेन्स्ट्रुअल फेज या नावाने ओळखली जाते. सो व्हॉट इज द मेन्स्ट्रुअल फेज? मेन्स्ट्रुअल फेज असं या फेजला नाव का संबोधले गेले किंवा मेन्स्ट्रुअल फेज असं का म्हणतात? इन दिस फेज द ब्लीडिंग स्टार्ट. या फेज मध्ये सुरुवातीला पहिल्यांदा ब्लीडिंग सुरू होते. त्या फेजला मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणतात. या फेजला ब्लीडिंग फेज असं सुद्धा संबोधलं जातं. बिकॉज ऑफ इन दिस फेज 4 to 5 days ब्लड रेग्युलरली और ब्लड रिलीज विदिन द एमसी पिरियड. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ब्लड रिलीज होणारा जो कालखंड असतो तो मेन्स्ट्रुअल फेज ही पहिली फेज असते. या फेज मध्ये 4 ते 5 दिवस ब्लीडिंग ही रेग्युलर किंवा ब्लीडिंग स्टार्ट होत असते. म्हणून याला मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लीडिंग फेज असं सुद्धा संबोधले. यामध्ये लॉस ऑफ ब्लड अबाउट 45 to 100 ml. पूर्ण या मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये, एका मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये ब्लडचा लॉस हा 45 ते 100 ml एवढं ब्लड लॉस होतं. या ब्लीडिंग फेज मध्ये किंवा मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ब्लडचा लॉस हा 45 to 100 ml. ब्लीडिंग अबाउट 5 days. जनरली जवळपास ही ब्लीडिंग 5 दिवसापर्यंत चालते किंवा 4 ते 5 दिवसापर्यंत कंटिन्यू ही प्रत्येक फिमेल मध्ये ही ब्लीडिंग आपल्याला हे पाहायला मिळते. एंडोमेट्रियम ऑफ युटेरस ब्रेक डाउन. इट इज द इफेक्ट्स ऑफ द प्रोस्टेग्लॅंडिन्स ड्यू टू द डिक्रीज्ड लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. मेन्स्ट्रुएशन ही काय किंवा मेन्स्ट्रुअल फेज ही का असते, ब्लीडिंग का होते? तर ब्लीडिंग होण्याला एक कारण आहे, एंडोमेट्रियम ब्रेक होतं. एंडोमेट्रियम इज द पार्ट ऑफ युटेरस. मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं. एंडोमेट्रियम हा एक युटेरसचाच भाग आहे. युटेरसच्या बाजूचा एक एंडोमेट्रियम हा एक भाग आहे. हा एंडोमेट्रियम रप्चर होतं. एंडोमेट्रियम तुटतं किंवा रप्चर होतं. एंडोमेट्रियम रप्चर झाल्यानंतर किंवा तुटल्यानंतर या एंडोमेट्रियल ज्या व्हेसल्स असतात, थिकनेस ऑफ युटेरस ती खूप कमी झालेली असते. म्हणजे जी जाडी असते ती तुटलेली असते. रप्चर होऊन सर्वसाधारण एंडोमेट्रियम या ठिकाणी रप्चर होऊन त्यापासून जे काही ब्लीडिंग होतं ते ब्लीडिंग रिमूव्ह इनटू द युटेरस अँड सायमल्टेनियसली इनटू द व्हाजिनल फ्लक्स मीन्स एंडोमेट्रियम अँड इनडायरेक्टली और डायरेक्टली इनटू द व्हाजिनल फ्लक्स दे आर रिलीज इन द युटेरस. या युटेरस मध्ये एंडोमेट्रियमचा भाग हा रिलीज होऊन सर्वसाधारणरित्या जे ब्लड आहे, ब्लीडिंग आहे ती रिमूव्ह होत असते. हे ब्रेक डाऊन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम हे ब्रेक डाऊन का होतं? तर त्याचं कारण आहे इफेक्ट ऑफ प्रोस्टेग्लॅंडिन्स. प्रोस्टेग्लॅंडिन नावाचा हार्मोन याचा इफेक्ट आहे आणि तो इफेक्ट प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन याची लेवल डिक्रीज झाल्यामुळे, ड्यू टू द डिक्रीज लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन, फिमेलच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल कमी झाली की या एंडोमेट्रियम रप्चर होतं. बिकॉज ऑफ प्रोस्टेग्लॅंडिन. प्रोस्टेग्लॅंडिन या हार्मोनमुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनची लेवल कमी होते आणि ही लेवल कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियमची जी थिकनेस असते किंवा जी जाडी असते ती कमी होते म्हणजे ते रप्चर होतं, तुटतं आणि त्याची थिकनेस जवळपास ही अगदी थिन म्हणजे पातळ. एंडोमेट्रियम
is found in this stage as about 1 mm, means 1 millimeter. It is a very small, means ही खूप थिन म्हणजे पातळ या प्रकारचे एंडोमेट्रियम लेयर किंवा एंडोमेट्रियल लेयर या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये सुरुवातीच्या फेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता एंडोमेट्रियम हे थिन म्हणजे पातळ होणे म्हणजेच रप्चर होणे, त्यामध्ये खूप जाड असतं. ते नंतर या फेजच्या नंतर पुन्हा जाड व्हायला लागतं. म्हणजे जाड झालेलं एंडोमेट्रियम हे थिन म्हणजे पातळ होतं, म्हणजे ते रप्चर होऊन त्याच्या ब्लड व्हेसल्स रप्चर होऊन ब्लिडिंग होते. ते ब्लिडिंग म्हणजेच द मेन्स्ट्रुअल फेज मीन्स ब्लिडिंग फेज. यामध्ये ओव्हुलेटेड एग्स डज नॉट फर्टिलाइज, इट इज कॉल्ड द फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. एक फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग ही संकल्पना आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे? या मेन्स्ट्रुअल फेज मध्येच ती संकल्पना आहे. ती मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ज्याला आपण फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं संबोधतो, हे नेमकं काय? तर यामध्ये बघा, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जी मेन्स्ट्रुअल फेज आहे, या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग आफ्टर बिफोर फर्टिलायझेशन मीन्स बिफोर दिस मेन्स्ट्रुअल फेज, या मेन्स्ट्रुअल फेजच्या अगोदर सर्वात शेवटची जी स्टेज असेल मेन्स्ट्रुअल फेजची, जे ओव्हम रिलीज झालेलं आहे ते ओव्हम फर्टिलाइज झालेलं नाही. आणि जे फर्टिलाइज झालेलं ओव्हम नाही ते नंतर फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग म्हणजेच ओव्हुलेटेड एग डज नॉट फर्टिलाइज. ओव्हम रिलीज झालं मात्र त्याचं फर्टिलायझेशन झालं नाही आणि म्हणूनच ही मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे ब्लीडिंग फेज पुन्हा सुरू होते. या प्रकाराला फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं संबोधतात. आणि यामध्ये मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ओव्हरी मध्ये मी तुम्हाला ओव्हरीचं स्ट्रक्चर समजून सांगितलेलं, ओव्हरीचं एलएस ऑफ ओव्हरी आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल अँड डेव्हलप ग्रॅफाइन फॉलिकल. आणि ग्रॅफाइन फॉलिकल देन ओव्हुलेट. त्या ग्रॅफाइन फॉलिकल मध्ये वेल डेव्हलप्ड ग्रॅफाइन फॉलिकल मध्ये ओव्हम असतं. ते ओव्हम नंतर ओव्हुलेट होतं आणि ओव्हुलेट झाल्याच्या नंतर ग्रॅफाइन फॉलिकल मीन्स फॉलिक्युलर सेल गेट कन्वर्टेड इनटू दी कार्पस ल्यूटम. Carpus luteum then again converted to the carpus albicans. This is the stages of ovary. ओव्हरीचे या स्टेजेस इंटरनल अनाटॉमी ओव्हरीची या स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ओव्हरी मध्ये असणारे जे प्रायमॉर्डियल फॉलिकल आहेत, these primordial follicle get converted into the primary follicle because of the hormone FSH. So FSH means what? The follicle stimulating hormone. हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हा एक हार्मोन जो फॉलिकलची डेव्हलपमेंट करण्यासाठी कारणीभूत ठरतो. मीन्स प्रायमॉर्डियल फॉलिकल गेट कन्वर्टेड टू द प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल गेट कन्वर्टेड टू द सेकंडरी फॉलिकल as like this development by this FSH follicle stimulating hormone. Note it. F means follicle, S means stimulating, H means hormone. Follicle stimulating hormone. ग्रॅफाइन फॉलिकल मीन्स फॉलिकल्सला स्टिम्युलेट करणारा हार्मोन म्हणजे एफएसएच. लक्षात राहण्यासाठी मी पुन्हा सांगतोय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हा प्रायमॉर्डियल फॉलिकलचं रूपांतर प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी फॉलिकलचं रूपांतर सेकंडरी असे डेव्हलपमेंटल स्टेजेस याच्यामधून तो निर्माण करण्याचं काम करतो. त्यानंतर नंबर 2 ची फेज आहे बघा. या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये पहिली फेज मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लीडिंग फेज, तर दुसरी फेज आहे प्रोलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. आता तीनही नाव, याला 3 नाव अशी का आहेत ते आपण पाहूया. प्रोलिफरेटिव्ह फेज मीन्स व्हॉट? इन दिस फेज प्रोलिफरेशन ऑफ द फॉलिकल. या फॉलिकलचं प्रोलिफरेशन आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून याला प्रोलिफरेटिव्ह फेज असं संबोधलं जातं. दुसरं नाव आहे फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज का? तर या स्टेज मध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट जास्तीत जास्त, संपूर्ण स्टेज पैकी या स्टेज मध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट ही जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याला फॉलिक्युलर फेज असं संबोधले गेले. किंवा या स्टेजला पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असं संबोधतात. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेजच्या नंतरची लगतची लागलीच मेन्स्ट्रुअल फेज नंतर येणारी जी फेज आहे त्याला पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज म्हणतात. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज नंतरची पहिली फेज येते, पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज म्हणून तिला ओळखलं जातं. म्हणजेच मेन्स्ट्रुअल फेज and this second is the post menstrual phase, म्हणून याला पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असं सुद्धा संबोधलेलं आहे. आता त्यामध्ये बघा, ही मेन्स्ट्रुअल फेज ही 4 दिवसाची फेज असते, which extend the 4 days
in which the bleeding is about 45 to 100 ml. जवळपास 45 ते 100 ml ब्लड या ठिकाणी रिलीज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला आपण मेन्स्ट्रुअल फेज असं म्हणतो. ही 4 दिवसाची फेज असते. मात्र प्रोलिफरेटिव्ह फेज, फॉलिक्युलर फेज और दिस पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज, तीन नाव आहेत. ही फेज which start from 5th days of menstrual period and ends of this phase at the 13th day. 5 ते 13 दिवस म्हणजे बघा 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 ही फेज पूर्ण 9 दिवसाची असते. लिसन, हे 9 आणि ते 4 एकूण 13 दिवस. पहिल्या फेजचे 4 दिवस तर दुसऱ्या फेजचे 9 दिवस. 4 आणि 9 13 दिवस एकूण 2 फेज चालतात. म्हणजेच ही प्रोलिफरेटिव्ह फेज 5 ते 13, 5व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत एकूण 9 दिवस चालणारी प्रोलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. 6 to 12 secondary follicles only one develop remain degenerative. Listen, या स्टेज मध्ये 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल आपल्याला पाहायला मिळतात. हाऊ मेनी? 6 to 12 secondary follicle is found in this stage, proliferative phase or follicular phase. आणि म्हणूनच 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल या स्टेज मध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून या फेजला फॉलिक्युलर फेज असं सुद्धा म्हणतात. सो मेनी फॉलिकल्स मीन्स मोर दॅन 2 और मोर दॅन 4, 2 किंवा 4 पेक्षाही अधिक फॉलिकल या फेज मध्ये पाहायला मिळतात. म्हणून याला फॉलिक्युलर फेज असं सुद्धा संबोधले गेलेले. 6 to 12 secondary follicles is found in this stage, but about that all of these only one develop remaining are degenerates. This process called the atresia. Listen, आता या ठिकाणी 6 ते 12 एवढ्या प्रमाणात हे सेकंडरी फॉलिकल पाहायला मिळतात. मात्र या 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल पैकी एकच डेव्हलप होतो. ओनली वन सेकंडरी फॉलिकल गेट डेव्हलप्ड अँड रिमेन्स आर डिजेनरेट. बाकीचे जे राहिले असतात ते काय होतात? डिजेनरेट होतात. मग ही डिजेनरेट होण्याची जी प्रोसेस आहे, remaining follicles are degenerate. This degenerating process are called as atresia. What it called? Atresia. म्हणजे या फॉलिक्युलर फेज मध्ये 6 ते 12 फॉलिकल्स हे डेव्हलप झालेले असतात. मात्र रिमेनिंग जे फॉलिकल्स असतात एकच त्यापैकी डेव्हलप होतो आणि एकच डेव्हलप होऊन विकसित होऊन स्ट्रॉंग राहतो. बाकीचे जे 6 ते 12 पैकी बाकीचे जे उरलेले असतात ते सर्व डिजेनरेट होतात. आणि हे जे डिजेनरेट फॉलिकल डिजेनरेट होण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला atresia या नावाने ओळखलं जातं. atresia is the process of degenerating of follicles and then proliferative phase. Next, the GnRH. What is the meaning of GnRH? Gonadotropin releasing hormone. RH is nothing but the releasing hormones means Gn. Gonadotropin means Gn and RH means releasing hormone. Gn releasing hormone means gonadotropin releasing hormone which stimulates release of FSH. हा gonadotropin releasing hormone which stimulates the releasing of FSH. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज होण्यासाठी gonadotropin releasing हार्मोन त्याला इनिबिट करत असतो किंवा स्टिम्युलेट करत असतो. कुणाला? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला gonadotropin releasing हार्मोन हा स्टिम्युलेट करत असतो किंवा उत्तेजित करत असतो. त्यामुळे FSH हा जास्त प्रमाणात निर्माण होतो. थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम 5 to 3 mm. इन दिस फेज, या प्रोलिफरेटिव्ह फेज मध्ये या एंडोमेट्रियमची जी थिकनेस असते या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये 1 mm थिकनेस आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रोलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज मध्ये या एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे which is as about 3 to 5 mm, 3 ते 5 mm एवढी थिकनेस एंडोमेट्रियमच्या आपल्याला या फेज मध्ये पाहायला मिळते. तिथपर्यंत या 2 फेज आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरी फेज ओव्हुलेटरी फेज या नावाने ओळखली जाते. युजली ऑन 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. ही फेज ओव्हुलेटरी फेज, या फेजला ओव्हुलेटरी फेज का म्हणतात? तर या फेज मध्ये ओव्हरी मध्ये असणाऱ्या ग्राफाईन फॉलिकल मधून ओव्हम रिलीज होणे. रिलीजिंग ऑफ ओव्हम फ्रॉम ग्राफाईन फॉलिकल और डायरेक्टली इनडायरेक्टली फ्रॉम द ओव्हरी मीन्स ओव्हुलेशन ऑफ ओव्हम फ्रॉम द ओव्हरी. हेन्स दिस फेज इज कॉल्ड एज द ओव्हुलेटरी फेज. ओव्हरी पासून ओव्हम रिलीज होणे, ओव्हुलेट होणे या फेज मध्ये ती प्रोसेस होते. म्हणून या फेजला ओव्हुलेटरी फेज असं संबोधलं जातं. युजली ऑन ही फेज नेहमी करता 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ही फेज आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजेच 13 दिवस पर्यंत ह्या दोन फेज आपल्याला पाहायला मिळतात. पहिली फेज 4 दिवस, दुसरी फेज 9 दिवस. 4 आणि 9 म्हणजे एक ब्लीडिंग फेज सुरू झाली म्हणजे ब्लीडिंग स्टार्ट झाली तो पहिला दिवस म्हणजे ब्लीडिंग फेज विच इज एक्सटेंड्स 4 डेज. किती दिवस तर 4 दिवस त्याचं एक्सटेन्शन चालतं किंवा 4 दिवसापर्यंत ब्लीडिंग चालते. 5वा दिवस ते 13वा दिवस 5 ते 13 दिवसापर्यंत ही प्रोलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज चालते. आता ही ओव्हुलेटरी फेज 14वा दिवस एकच दिवस हा ओव्हुलेटरी फेज असते त्याला आपण 14वा दिवस 14th डे ऑफ ओव्हुलेटरी फेज असं आपण समजतो. मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये रॅपिड सिक्रेशन ऑफ LH. व्हॉट इज द मीनिंग ऑफ LH? LH इज नथिंग बट द ल्युटेनायझिंग हार्मोन. LH म्हणजे काय तर ल्युटेनायझिंग हार्मोन आहे. या ल्युटेनायझिंग हार्मोन सिक्रेट केला जातो रॅपिड सिक्रेशन होतं आणि त्याचा परिणाम फीडबॅक मेकॅनिझम कॉजेस द रप्चर ऑफ फॉलिकल. हा LH फास्ट प्रमाणात इमर्जन्सी अचानकपणे जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे त्याचा फीडबॅक मेकॅनिझम म्हणून फॉलिकल रप्चर होतं. मग फॉलिकल रप्चर झाल्यामुळे फॉलिकल मध्ये असणारा ग्रॅफाइन फॉलिकल मध्ये असणारा ओम तो ओम रिलीज होतो. म्हणजेच LH ल्युटेनायझिंग हार्मोन इज नेसेसरी फॉर रप्चरिंग द फॉलिकल अँड रिलीजिंग द ओम. ग्रॅफाइन फॉलिकल पासून ओम रिलीज होण्यासाठी हा LH नावाचा हार्मोन अत्यंत महत्त्वाचा आहे जो हार्मोन इमर्जन्सी किंवा रॅपिड सिक्रेशन मध्ये सिक्रेट केला जातो आणि फॉलिकल रप्चर करून या फॉलिकल मधून ग्रॅफाइन फॉलिकल मधून ओहम रिलीज केलं जातं which is found in the ovulatory phase. These 3 phases are here. Listen. Menstrual cycle is the period of 28 days. Menstrual cycle ही पूर्ण सायकल 28 दिवसामध्ये कंप्लीट होते. या 3 फेज 14 दिवसापर्यंत एक्सटेंड करतात. पहिली फेज 4 दिवस, दुसरी फेज 5वा दिवस ते 13 दिवस म्हणजे एकूण 13 दिवस आणि ही तिसरी फेज 14वा दिवस असे एकूण 3 फेज या 14 दिवसापर्यंत चालतात. मात्र यानंतरची जी फेज चौथी फेज आहे या चौथी फेज 15व्या दिवसापासून तर 28व्या दिवसापर्यंत म्हणजे एकूण 14 दिवस. या 3 फेज 14 दिवस आणि ती एकच फेज 14 दिवस चालते. त्या एका फेज विषयी राहिलेली माहिती आपण यानंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. इथपर्यंत या 3 फेज झाल्यात कम्प्लिटली. ह्या पूर्ण फेज घरी सुद्धा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या आहेत. या फेज विषयी प्रत्येक फेज विषयी थेरॉटिकल जो पार्ट असेल तो तुम्ही रीड करायचा आणि कुठला प्रश्न असेल तर तुम्ही रिप्लाय सेंड करायचा. याविषयी आपण सविस्तर चर्चा परत पुन्हा करूया. आता या नंतरची राहिलेली जी फेज आहे सर्वात शेवटची 15 दिवस ते 28 दिवसापर्यंतची ही जी एक्सटेन्शन फेज सर्वात शेवटची जी फेज आहे ती फेज आपण या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.